आता तुमचं काम झालं. हां पहिला टेम्परेचरचा खटका बंद करायचा मधला पिवळा. ह्यो बंद केला असा की ह्यो मेन आणि ह्यो फॅनचा ते खाली फॅन आहे. हे सगळं फॅन आहे की ह्यो सगळा मशीन गार करते. होय मग मशीन गार केलं की एक 5 ते 10 मिनिटं मशीन चालू ठेवायचं आणि मग असं मेन बंद करायचं. पंखा बंद करायचा दोन्ही बंद 10 मिनिटांनी बंद करायचं. तोपर्यंत हे 2 चालूच ठेवायचं आणि फक्त मधला खटका बंद करायचा. आता बंद करू म्हणजे ही जी लाईफ वाढते. आता बंद झाली. आता 10 मिनिटं सोडून नंतर बाकी दोन्ही बंद करायचं. मधला खटका बंद करून बाकी एक 10 मिनिटांनी हे कसं बेल्ट तीन गार करते नाही सगळं. असं असते. आणि जर समजा तुम्ही हा असं सगळं बंद केलं जा तर हिटर तापलेला असते. हे बेल्ट तुमचं खराब होणार लवकर असं असते. म्हणून हे 2 फक्त चालू ठेवायचे आणि हा मधला बंद करायचा. आता चालू करू सगळं बंद कर आणि परत एकदा चालू करू मशीन. हे बघा वरतून तिथनं आपण पिन लावली. इथे पिन आल्या. इथे पिन घातली. आता मशीन चालू करायचं आपल्याला. हा नवीन हा मेन आहे मशीनचा. हे चालू करायचं. मशीन मोटर चालू झाली. हे चालू झालं. आता आपल्याला टेम्परेचर लावायचं आहे. हे दुसरा खटका आणि हा फॅन. आता हे सगळं डिस्प्लेचं आपण चालू केलं. चालू केल्यानंतर एक 10 मिनिटं थांबायचं. एक टेम्परेचर यायला एक 10 मिनिटं थांबायचं आणि टेम्परेचर आलं 160 की मग पाऊस सोडायला चालू करायचं. आणि काम झालं की हे मधला खटका बंद करायचा. मधला खटका बंद केल्यावर हे 2 चालूच ठेवायचं. 10 असं एक 10 मिनिटं चालू तसंच फिरवायचं आणि मग हे 2 मेन बंद करायचं असं. ठीक आहे. मग मशीन बंद. आता एक 10 मिनिटं होऊन द्या. मग